तर अजित पवार आज पुण्यात जनता दरबार घेत आहे। याआधी त्यांनी पुण्यात काही विकास कामांची पाहणी केलेली आहे। तर पिंपरी चिंचवड या ठिकाणीही अजित पवारांची सभा। अजित पवार नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे। जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या अजित पवार जाणून घेत आहेत। याआधी त्यांनी तानपुरा पुलाची पाहणी केली। सकाळपासूनच अजित पवारांचा हा पुणे दौरा। अजित पवार यांनी काही नागरिकांशीही पाहणी दरम्यान संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अविनाश यांच्याकडून। अविनाश, आज पुण्यात सकाळपासूनच अजित पवार विकास कामांची पाहणी करतायत आणि आता त्यांचा हा जनता दरबार, काय अधिक माहिती आहे? अजितदादांनी आज सकाळपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल झालेले आहे। मागील महिन्यामध्ये देखील पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता। त्यानंतर काही नागरिकांच्या समस्या या वेळेअभावी अजितदादा यांना ऐकता आल्या नव्हत्या, त्यामुळे आज देखील पुन्हा जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज सकाळपासून 7 वाजल्यापासून अजितदादा जे आहे ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे। एका रस्त्या जो अनेक दिवसांपासून रखडलेला होता त्याचं पाहणी केली आणि त्यानंतर आता जे आहे जनसंवाद सभेला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या जनसंवाद सभेसाठी दाखल झालेले आहे आणि आपल्या समस्या ज्या आहेत ते अजितदादांना सांगत आहे। त्याप्रमाणे अजितदादा जे आहे ते समस्या ऐकून घेऊन अधिकाऱ्यांना लगेच सूचना देत आहे आणि ज्या समस्या त्वरित निपटारा होऊ शकतो अशा सूचनांचं पालन अधिकाऱ्यांना करायला सांगितलं आहे। त्यामुळे आज दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत जे आहे जनसंवाद सुरू असणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते या जनसंवाद सभेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जी अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।